आज मी तुम्हाला एक खास प्रकारची रेमेडी सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुमच्या केसांची ग्रोथ अगदी महिन्यांपासून किंवा मग वर्षांपासून थांबलेली असेल, तर ती देखील फक्त 2 ते 3 आठवड्यांमध्येच पुन्हा सुरू होईल आणि केस इतके लांब होतील, की याचा तुम्ही कधीही विचार देखील केलेला नसेल. आपला हा उपाय तुमचे केस लांब करण्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी देखील नक्कीच बनवणार आहेत. या रेमेडीचा खूप लोकांनी वापर केला आहे आणि त्यांच्या केसांची ग्रोथ देखील खूप जास्त वेगाने सुरू झालेली आहे. ज्यांचे केस खांद्यापर्यंत होते त्यांचे केस आता वाढून कमरेपर्यंत लांब झालेले आहेत आणि सोबतच केस अगदी सिल्की, शायनी, सॉफ्ट आणि हेल्दी देखील झालेले आहेत. जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील तर आपला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपली रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला इथं मेथी दाण्याचा वापर करायचा आहे. मेथी आपल्या केसांसाठी पोषक तत्वांचा खजिना आहे, कारण मेथी दाणे हे केसांसाठी एक नैसर्गिक असा उपाय मानला जातो आणि यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि लिसेथिन भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे आपलं केस गळणं कमी होतं, केसांमधील डॅन्ड्रफ कमी होतो आणि आपल्या स्कॅल्पला पोषण मिळत असतं आणि त्यासोबतच केस अगदी दाट, मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी देखील हेल्प होते. आपल्याला आपली रेमेडी बनवण्यासाठी इथं साधारणतः 2 चमचे एवढ्याच मेथीदाण्याचा वापर करायचा आहे. पण जर का तुम्ही आपली ही रेमेडी पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्हाला साधारणतः 3 चमचे एवढा मेथीदाण्याचा वापर करायचा आहे. पण इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला रेमेडी बनवण्यासाठी बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. तर तुम्ही पिण्यासाठी जे कोणतं पाणी वापरत असाल तेच पाणी आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे. बघा, इथं साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर सगळा काही मेथीदाणा मी रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायला जमत नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास देखील मेथीदाणा भिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर मी सांगितलेल्या पद्धतीनेच आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्कीच बनवू शकता. बघा, त्यानंतर आपण आता हा रात्रभर भिजत ठेवलेला आहे. रात्रभर मेथीदाणा भिजत ठेवल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता आपली सगळी काही मेथी अगदी व्यवस्थित फुगलेली आहे आणि त्यासोबतच आपल्या पाण्याचा रंग देखील चेंज झालेला इथं तुम्हाला दिसत असेल. आपलं पाणी आता पूर्णपणे पिवळसर रंगाचं झालंय आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की या पाण्याचा वापर आपल्या केसांवरती नक्की कशा प्रकारे करायचा. जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील, केसांची लांबी वाढत नसेल, तर आपली ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपला हा नैसर्गिक उपाय आहे आणि याचे 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. फक्त एवढंच होईल की नैसर्गिक उपायांचा परिणाम हा थोडासा लेट भेटतो, पण तो आपल्या केसांवरती कायमस्वरूपी टिकून राहतो. त्यानंतर आपल्याला एक जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवलेला मेथीदाणा ऍड करा. मेथीदाणा ऍड केल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास एवढं आणखी पाणी याच्यामध्ये ऍड करायचंय आणि हे पाणी देखील तुम्हाला फिल्टरचंच पाणी घ्यायचंय, बोरिंगचं किंवा मग खारं पाणी अजिबात घ्यायचं नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपलं सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवा. स्टार्टिंगला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जसं जसं तुमचं पाणी उकळायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी करा आणि त्यानंतर सगळं काही पाणी 10 ते 12 मिनिटांसाठी उकळवून घ्या. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 6 ते 7 एवढ्या लवंगा देखील ऍड करायच्या आहेत, कारण लवंगांमध्ये युजोनल नावाचा कंपाऊंड असतो आणि सोबतच अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या स्कॅल्पला पोषण देतात आणि यामुळे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. जेव्हा ब्लड सर्क्युलेशन सुधारतं तेव्हा केसांची मुळं मजबूत होतात, केस गळती कमी होते आणि त्यासोबतच केसांची वाढ देखील अगदी झपाट्याने होण्यासाठी सुरुवात होते. त्याचप्रमाणे लवंगांमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे आपल्या केसांमधील कोंडा आणि स्कॅल्पचं इन्फेक्शन देखील कमी होण्यासाठी हेल्प होत असते. लवंग आपल्या केसांमधील नैसर्गिक रंग टिकवून ठेवते आणि वेळेअगोदर पांढरे होणारे केस देखील कमी करते. आता बघा, मेथीदाणा आणि लवंगाचं पाणी आपल्याला किती वेळ उकळायचंय, तर साधारणतः 10 ते 12 मिनिटं आपल्याला सगळं काही उकळून घ्यायचंय आणि त्यानंतर आपलं पाणी अर्ध होईल आणि पाण्याचा रंग देखील पूर्णपणे चेंज झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जोपर्यंत आपलं मेथी आणि लवंगाचं सिरम तयार होतंय तोपर्यंत आपण ॲलोवेरा केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा ते पाहूया. तर यासाठी जर तुमच्याकडे ॲलोवेराचं झाड असेल तर तुम्हाला त्याचं फ्रेश असं एक पान घ्यायचं आहे आणि त्यामधून आपल्याला ॲलोवेरा जेल सेपरेट करायचं आहे. यासाठी आपल्याला साईडचे जे काही काटेरी पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे आणि आतमधील जेलचा वापर आपल्या केसांसाठी करायचा आहे. बघा, ॲलोवेरा जेल आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे केस अगदी मऊ, सिल्की आणि हेल्दी बनण्यासाठी हेल्प होत असते. ॲलोवेरामुळे आपले केस गळणं कमी होतो, केसांमधील डॅन्ड्रफ कमी होतो आणि केसांची ग्रोथ देखील अगदी झपाट्याने होत असते. जर तुम्ही ॲलोवेराचा नियमित वापर केला तर तुमचे देखील केस अगदी दाट, मजबूत आणि नैसर्गिकरित्या सरळ होण्यासाठी सुरुवात होईल.
जर तुमच्याकडे प्लांट बेस्ड ॲलोवेरा नसेल तर तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा वापर देखील नक्कीच करू शकता. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही प्लांट बेस्ड ॲलोवेरा जेलचा वापर तुमच्या केसांसाठी करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा पॅच टेस्ट करा आणि जर त्या ॲलोवेरा जेलची तुम्हाला काही ॲलर्जी वगैरे असेल तर ते ॲलोवेरा जेल तुम्ही वापरू नका. माझ्यासारखं तुम्ही मार्केटमधील ॲलोवेरा जेलचा वापर देखील तुमच्या केसांसाठी नक्कीच करू शकता. यामुळे देखील तुम्हाला सेम फायदे भेटणार आहेत. फक्त फरक एवढाच आहे की यामध्ये थोड्याफार प्रमाणावरती केमिकल्स असतात, पण जर आपण प्लांट बेस्ड ॲलोवेरा घेतला तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल नसतं. आणि त्यानंतर आपण जे काही मेथी आणि लवंगांचं पाणी तयार करायला ठेवलं होतं ते देखील रेडी झालंय. आता हे सगळं पाणी एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने किंवा मग गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्या आणि गाळून झाल्याच्या नंतर आपल्याला हे गरम असतानाच केसांवरती अप्लाय वगैरे अजिबात करायचं नाहीये. तर पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच केसांवरती वापरू शकता. बघा, जेव्हा आपण गरम पाणी आपल्या केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केसांची मुळं अगदी कमकुवत होतात आणि केसांना स्प्लिट एंड्स यायला सुरुवात होते. त्यामुळे कधीही कोणताही पदार्थ केसांवरती गरम असताना अप्लाय करू नका. आणि सिरम बनवल्याच्या नंतर आपला जो काही मेथीदाणा शिल्लक राहिलाय तर तो फेकून वगैरे अजिबात देऊ नका. तर आपल्याला त्याच्यापासून एक प्रोटीन पॅक तयार करायचा आहे आणि तो आठवड्यातून फक्त एकदा आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही प्रोटीन पॅक बनवाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता किंवा मग दह्याचा देखील नक्कीच वापर करू शकता. यामुळे तुमची केस गळती कमी होईल आणि जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे. आता बघा, आपलं जे काही सिरम तयार झालंय याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल आपण ऍड करणार आहे. ॲलोवेरा जेल आपल्या सिरम मध्ये ऍड केल्यामुळे केसांवरती एक सिल्कीनेस, स्मूथनेस आणि सोबतच वेगळ्याच लेवलची चमक येणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं ॲलोवेरा जेलचा वापर नक्की करा. आणि जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल देखील नक्कीच ऍड करू शकता. ऍड केल्याच्या नंतर आपलं सगळं काही सिरम व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स झालेलं सिरम आपल्या केसांवरती आपल्याला कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले केस डिटँगल करायचे आहेत आणि त्यानंतर सिरम एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि पहिल्यांदा केसांच्या मुळांवरती स्प्रे करा. त्यानंतर केसांच्या संपूर्ण लेंथवरती अप्लाय करा आणि अप्लाय करून झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं अगदी हलक्या हाताने स्कॅल्पमध्ये मसाज करा. असं केल्यामुळे आपल्या सिरम मधील जी काही पोषक तत्व असतात ती आपल्या स्कॅल्पमध्ये जातात आणि केस गळती कमी होण्यासाठी हेल्प होते. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी तुम्ही 1 तास किंवा 1.5 तास सिरम असंच केसांवरती ठेवू शकता आणि त्यानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करा. हेअर वॉश करताना जास्त गरम पाण्याचा वापर केसांवरती करू नका, नाहीतर तुमच्या केसांना स्प्लिट एंडची समस्या जाणवायला लागेल. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही आपली ही रेमेडी सलग 1 ते 2 महिना ट्राय करून बघा. तुम्हाला ज्या काही केसांच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्या कमी होतील आणि त्यासोबतच केसांची वाढ देखील अगदी झपाट्याने होण्यासाठी सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही आपली ही रेमेडी तुमच्या हेअर केअर रुटीन मध्ये नक्की समाविष्ट करा आणि सोबतच तुमच्या मित्र परिवारासोबत देखील आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.